क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं 3-5-3-5 ऐरोलीच्या माध्यमातून। तर सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय, सलामीची जोडी मैदानात विकी पाटील आणि विजेंद्र अशी ही जोडी आपण पाहतोय। आणि गोलंदाजीसाठी या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज नितीन भोईर, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता। इथे चांगलं कॉलिंग, चांगलं रीडिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। संघाचं अकाउंट उघडलं जातंय, खातं उघडलं जातंय, संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचतोय। आपण पाहतोय अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्रिकोळी प्रीमियर लीग 2018चं पर्व तिसरं। या पर्वामध्ये देखील एक आपल्याला दर्जेदार क्रिकेट खेळायला मिळते ना। आज या पहिल्या दिवसात देखील एक चांगला सामना तर पहिल्या दिवसात देखील तर 2 चेंडूचा खेळ संपला गेला। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते। तर आज या शुभारंभ देखील झाला होता, अनेक मान्यवर येथे उपस्थित होते, त्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन झालं। त्याने नंतर मात्र या जसा जसा खेळ रंगला तसतसं मात्र या खेळात अजून देखील बहर होताना पाहिला। पण मात्र इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत नितीन भोईरच्या माध्यमातून केली जाते, कारण की याच नितीन भोईरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की 2017-2018च्या या कालखंडात मात्र या नितीन भोईरने आपल्या स्पिन गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने रिद्धी सिद्धी कोपरी संघाला जिंकून दिलेत। इथे मात्र लोअर फुलटॉसचे चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, तत्पूर्वी एक धाव घेतली जाते। विकी मात्र एक धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 3 या आकड्यावर। एकेरी भोईरचं क्रिकेट इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय नितीन भोईर, एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याचबरोबर ही सलामीची जोडीना देखील जखडून ठेवण्याचं काम केलं गेलं आहे। इथे सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र खणून काढला गेलाय। आता मात्र सुरेख चेंडूची समाप्ती होते आणि एक धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावर। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पोहोचलाय। मेंडेडरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं इथे सुरू असताना 5 षटकांची लढत आपण पाहतोय आणि सामना पाहतोय 3-5-3-5 ऐरोली वर्सेस रिषभ वॉरियर्स दिवाळे असा हा सामना आपण पाहतोय। पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय। क्षेत्ररक्षक इथे काहीचा गाफलात करताय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। इथे मात्र भूदंड भरावा लागतोय संघाला आणि 4 धावांनी संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर। पहिलं षटक इथे संपलं गेलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावर। डीजे प्लाइज धन्यवाद डीजे। तसेच सन्माननीय एकनाथजी डावरकर साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांना विनंती करतोय पण मंचावर या। तसेच आदरणीय युवा नेतृत्व ममितजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून। तसेच पोद्दार स्कूलचे सन्माननीय सर सुदेश राणे साहेब इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर महेश जाधव सर आपलं देखील हार्दिक स्वागत, त्यांचा देखील सन्मान केला जातोय। तर हर्षल म्हात्रे आपल्या शुभ हस्ते, सुदेश राणे साहेब पोद्दार स्कूलचे सर्व प्राध्यापक इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जातोय। सुदेश राणे तसेच महेश जाधव सर यांचा देखील सन्मान केला जातोय। खास या अग्रिकोळी प्रीमियर लीग साठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर। बिनगड्याच्या मोबदल्यात संत अशी सुरुवात म्हणावी लागेल, कारण की चांगली गोलंदाजी केली होती नितीन भोईरने आणि मात्र अखेरच्या चेंडूवर चौकार देखील लगला गेला होता आणि 1 षटकामागे संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते। दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय देवनाथ म्हात्रे, गोलंदाजीसाठी येतोय। इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचे चेंडू इथे जखडून ठेवलं गेलं या दोन्ही फलंदाजांना। इथे रूम दिलं गेलं नाही राकेश सर, कारण की चांगली गोलंदाजी, सटिक लाईन अँड लेंथ आणि चेंडूवर टाकलेलं नियंत्रण हे पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून। 3-5-3-5 ऐरोली हा संघ देखील तितकाच मजबूत संघ बनला गेला आहे आणि आकाश मडवी यांचा हा संघ आहे। सन्माननीय कार्यसम्राट आकाशजी मडवी साहेब यांचा हा संघ आणि अभय मडवी याचा संघाचे देखील व्यवस्थापक आहे। ती चोख जबाबदारी त्यांच्या माध्यमातून केली जाते। पुन्हा एकदा गोलंदाज
सुरेख चेंडू इथे लोअर फुलटॉस चेंडू होता. इथे मिस टायमिंग म्हणावं लागेल. चेंडू बॅटचा संपर्क इथे बाईटच्या स्वरूपात केला जातोय. पंचांचा इशारा येतोय आणि खऱ्या अर्थानं पंचांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की MCA पॅनलचे क्वालिफाय पंच आपल्याला या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने तिसऱ्या पर्वात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चोख निर्णय त्यांच्या माध्यमातून दिले गेले आहे. तर देवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी होतो. आतापर्यंत षटकाचा विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होतोय. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. +1 म्हणजे 2 धावा अवांतर धावसंख्येने वाढ होते. संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. तर या प्रीमियर लीगच्या माध्यमातून 12 संघ इथे आपल्याला या प्रीमियर लीग खेळताना दिसतात. त्या संघ मालकांना देखील एक विनंती असणार आहे की ग्रँड फायनलचा जेव्हा बक्षीस वितरण सोहळा असेल त्यावेळेस आपली उपस्थिती आदरणीय असेल. आणि थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय अतिथी पाहुण्यांचा इथून रजा घेतली जाते. आपण वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी इथे सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर संघ मालकांना देखील आवाहन केलं जाते की ग्रँड फायनलच्या दिवशी देखील आपण इथे हजर राहायचं आहे. आपला देखील सन्मान केला जाईल, आपल्या संघाचा सन्मान केला जाईल ही विनंती असणार आहे सर्व संघ मालकाला. फुलरलेनचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. आता मिस टायमिंग स्ट्रोक, हवेत स्ट्रोक. इथे फलंदाज बाद होतोय. इथे फलंदाज विजेंद्रचा खेळ संपुष्टात येतोय. पहिला हादरा, पहिला बळी, पहिल्या विकेटचं पतन. डीजे प्लाइज. माझी माऊली आई बसली मंदिराला, गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला. नवरात्रीचे गोदी साला नवारा गेलतई गो अंधाला, नवरात्रीचे गोदी साला नवारा गेलतई गो अंधाला. धन्यवाद. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल आजच्या दिवसात देखील नवीन खेळाडूंची नोंदणी केली जाते आणि या 3 दिवसात नवीन खेळाडूची नोंदणी. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल गोठुली गावचा सुपरस्टार खेळाडू जो अख्खा देशात खेळून रोहित म्हात्रे हा देखील या अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये सामील झाला. त्याचबरोबर ऋतांशू भोईर हा देखील या अग्रिकोळी युवा स्पोर्ट्समध्ये सामील झाला गेला. ऋतांशू पाटील देखील या अग्रिकोळी असोसिएशनमध्ये सामील झाला आहे आणि या 2 स्टार खेळाडूंना देखील पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. एक अग्रिकोळी युवकांना अक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तत्पूर्वी तसेच 3535 संघाकडून खेळणारे सूर्यकांत मडवी बाला याच्यासाठी संधी असणार आहे. जर झेल पकडतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातोय ॲडव्होकेट साईदास पाटील यांच्या माध्यमातून, कारण की अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे ट्रेझरर आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या प्रीमियर लीगसाठी मोलाचं सहकार्य, मुरगाचं मार्गदर्शन लाभलं गेलं आहे आणि सूर्यकांत मडवी बाला यांचं देखील कौतुक करावं लागेल. हा सामना खेळताना दिसतंय. तत्पूर्वी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक गडीबत संघाची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 13 या आकड्यावर. अशुभ आकड्यावर हा फलंदाज देखील बाद झाला गेला आहे. इथे मात्र फुलरलेनचा चेंडू इथे पुल केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करता इथे खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक चूक मात्र चौकाराच्या दिशेने चेंडू पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या 4 ने मुसंडी मारते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. विक्की पाटीलच्या बॅटमधून निघते आणखी एक खणखणीत चौकार. डीजे प्लाइज. अग्रिकोळी युवकांना हक्काचं व्यासपीठ. त्याचबरोबर हे गीत जे आपण ऐकलं अशाच अग्रिकोळी युवकांचं म्हणजे संजय रानकर यांची ही कलाकृती त्यांच्या माध्यमातून हा गाणं देखील संगीतबद्ध केला गेला आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. मोठा फटका मारला गेलाय. इथे मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार लगवले गेले. विक्की पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10.5च्या सरासरीने 21 अशी लागते 1 गड्याच्या मोबदल्यात. जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात होती तसा आवाज मला बदलावा लागेल, कारण की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचा धर्म आहे. या करागाव एक सुपुत्र आणि एक बुलंद आवाज म्हणजेच राकेश तांडेल आपल्या सोबत येतील आणि मायक्रोफोन सोपवतोय राकेश तांडेल यांच्याकडे. धन्यवाद विघ्नेश सर. आपण पाहताय अग्रिकोळी प्रीमियर लीग 2018 पर्व 3. अतिशय आनंद होतोय विघ्नेश मडवी सर. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व का म्हटलं जातं विघ्नेश मडवी यांना.
कारण आपण पाहिलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि ज्या नाटकाने खऱ्या अर्थाने आपल्या आगरी कोली बोली भाषेला रंगभूमीवर एक माइलस्टोन नाटक ठरलं, त्या नाटकाचा देखील भाग होते ते. अतिशय आनंद होता आपल्यासोबत हे माईक शेअर करण्यामध्ये आणि आगरी कोली प्रीमियर लीगमध्ये सहभाग नोंदवताना. आपल्या भूमिपुत्रांची ही लढत, आपल्या भूमिपुत्रांचा आपल्या भावांची ही स्पर्धा आहे. कारण 29 गावांचा जर उल्लेख केला तर तब्बल 24 संघातील एकूण 168 खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवला गेला होता. IPLच्या धर्तीवर अशा प्रकारची स्पर्धा आज या टेनिस क्रिकेट या विश्वामध्ये गणली जाते. नक्कीच या यूट्यूबच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर 198 देश, त्या 198 देशामधील 10 देशांवर यूट्यूबवर बंदी असल्या कारणाने 188 देशामध्ये ही लाईव्ह टेलिकास्ट पोचवलं जातं आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पहिल्या दिवसाची सांगता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचताना आपण पाहतो ही स्पर्धा 35 ऐरोली वर्चेस रिषभ वॉरियर्स दिवाले ऐरोली संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजीचं निमंत्रण दिलं ते बोलवण दिलं ते दिवाले संघाला. तिसरा षटक प्रगतीपथावर धावसंख्या धावफलकावर लागतात 21. 1-21 नवीन गोलंदाज सारसोले गावचा भूमिपुत्र मिथुन. डावकुऱ्याचा एक अतिशय अनुभवी गोलंदाज, अनेक चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू पहिलाच प्रहार, टायमिंग साधलं जातंय, लॉंगॉनचं क्षेत्र सहजरित्या पार करतंय षटकार. डीजे डीजे नक्कीच विघ्नेश सर, नवी मुंबई शहर आगरी कोली समाजाचं शहर, आगरी कोली भूमिपुत्रांचं शहर जिल्हा म्हटलं जातं, तरी देखील महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये आगरी कोली लोकांचं वास्तव आहे. याचा देखील अभिमान बाळगला जातोय. आगामी चेंडू बघूया. मिथुन याच्या पहिल्या चेंडूवर पहिलाच प्रहार, धावसंख्या 27. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्पा, सरळ एष्ट्या भेद करतो. सुरेख टायमिंग साधलं होतं, सरळ स्टेट हिट होता या फटक्यामध्ये. मात्र नशीब बलवत्तर नाही त्या फलंदाजाचं. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 28. धावसंख्येला चांगला आकार, धावसंख्या रन रेट वाढवण्याचा एक यथोचित प्रयत्न आहे. कारण आपण मागचे 3 सामने पाहिले, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी सामनावीर पुरस्कार तिन्ही गोलंदाज होते. म्हणजे ही खेळपट्टी कुठेतरी या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाजांना साजेशी खेळपट्टी दिसतोय. हे एक वेगळं रूप या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय या कैलासवासी गणपतशेठ टांडेल प्रदर्शनी मैदानाच्या या खेळपट्टीवर. आगामी चेंडू मिथुन तयार, फलंदाज तयार. बघूया तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही, चेंडू बीमर होता, लो फुल टस होता, एज लागला, चेंडू गेला शॉर्ट गलीमध्ये. फक्त 1 धाव, धावसंख्या 29. 1-29 सरासरीचा साजेसा क्रिकेट मी म्हणावं लागेल विघ्नेश सर. कारण पहिल्या 3 ते 4 फलंदाजांचं महत्त्व टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमीच बघतो. कारण जर विकेट हातामध्ये असतील तर जास्तीत जास्त धावा या स्लॉग ओव्हर्समध्ये आपण पाहायला मिळतात आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये. त्याचंच प्रत्यर्थ या ठिकाणी दिवाले संघाच्या वतीनं पाहायला मिळते. आगामी चेंडू मिथुन, एक अनुभवी गोलंदाज, मगाशी म्हटलं अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. नयन, एक षटकार आणि विकी असे 2 फलंदाज स्ट्राईक एंडला दिसतोय. नयन एक षटकारच्या साहाय्याने एक चांगली सरासरीची फलंदाजी करताना दिसतो. मिथुन याच्या माऱ्यासमोर तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू थोडासा रणप चुकतोय मिथुन याचा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पूर्णपणे सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन 2 षटकांचं पॉवर प्ले मॅन्डेटरी, 5 षटकांचे सामने नेहमी आपण पाहायला मिळतात. मिथुन तयार, सज्ज. बघूया नयनसाठी आगामी चेंडू, पुढील चेंडू धावतोय. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतो, मात्र चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेमध्ये आणि हा झेल टिपतोय. सुरेख जजमेंट कॅच म्हणावा लागेल. एक महत्त्वाचा झेल या सामन्यातील. नक्कीच डीजे पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी, कौसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या, कौसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या. नक्कीच डीजे विघ्नेश सर, नक्कीच एका आपल्या भूमिपुत्राचा, उरण जिल्ह्याचा भूमिपुत्र संजीवन म्हात्रे. रंगभूमीचा विचार केला तर जवळ 1 पात्री 800 नाटक त्यांनी रंगभूमीवर स्वतः सादर केलेलं. याल तर हसाल, एकदा जाऊन बघा त्या नाटकामध्ये. 1 वर्षाच्या मुलापासून तर 80-90 वर्ष, 100 वर्षाच्या माता म्हणजे वयोवृद्धपर्यंत असण्याची किमया करणारा संजीवन म्हात्रे. त्याचं पुस्तक देखील आलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट.
त्याचा देखील उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून करावासा वाटतोय. कारण ज्या ज्या व्यक्तीनं आपल्या समाजाचं नाव, कारण प्रणित पाटील याचा उल्लेख मी सकाळच्या सत्रामध्ये केला होता, नासामध्ये कार्यरत असणारा आपल्या या अलिबागचा भूमिपुत्र प्रणित पाटील आपल्या त्या ड्रेसकोटवर इंडियाचा झेंड्याचा तो परिधान करतो. तो ड्रेसकोट मागच्या 3 महिन्यांपूर्वी तो वाशी येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान आला होता विश्वनाथ भावेमध्ये. अभिमान वाटतोय कारण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा वारंवार उल्लेख करावासा वाटतोय. कारण ही स्पर्धा भूमिपुत्रांची आहे. कारण शेकडो नाही तर हजारो वर्षांची परंपरा आपल्या समाजाला लाभलेली आहे. तर तो तत्पूर्वी क्रिकेटकडे बोलतोय. मिथून बघूया, धावतोय आगामी चेंडू, पुढील चेंडू. हा चेंडू चांगला हिट, सरळ लॉंग ऑन डिप्पी वेगवेगळे क्षेत्र गाठते की नाही, सुरेख क्षेत्ररक्षण, जबरदस्त डाईव्ह मार, उंच उडी मारली आणि हा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या पट्ट्यामध्ये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्रिकेटची हीच मजा योगेश भोईऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आपण नेहमी क्रिकेटमध्ये पाहतो एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी केली त्याची स्तुती करतो, एखादा फलंदाज चांगली फलंदाजी केली, पण तितकंच महत्त्वाचं आहे क्षेत्ररक्षकांचं आहे. दिस इज द स्टीम पिरियड क्रिकेट असतं. नेहमीच आपण म्हणतो या टेनिस क्रिकेटला सुरेख क्षेत्ररक्षण, प्रेक्षकांची वाहवा दाद टाळ्या मिळवून जातो. मगाशी पॅव्हलियनमध्ये बसला होता, त्याची शरीरयष्टी पाहिली तर एक सुरेख शरीरयष्टी पाहायला मिळतंय. विराट कोहली सारखी त्याची शरीरयष्टी, त्याची चेहरेपट्टी आपण पाहायला मिळतंय. सुरेख योगदान. धावसंख्या 29, पूर्णपणे रोखून धरल्या पहिल्या षटकाच्या एका षटकार 30, धावसंख्या 30. मिथून सरासरीची गोलंदाजी मी म्हणेन. पहिल्या षटकावर पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर आगामी चेंडू तयार, पुढील चेंडू. हा चेंडू हलकासा फ्लिक करतोय, पूर्ण क्रिकेटचं सातत्य दाखवतोय, थोडासा आपला मॅच्युअर्डपणा दाखवतोय या चेंडूवर. मला वाटतंय नयन विक्की सलामीचा फलंदाज, विकी मुंबईकर आणि विकी पाटील अशी विकींची जोडगोळी दिसते. कारण मागच्या चेंडूवर आपण पाहिलं सातत्य पाहिलं, त्या चेंडूमध्ये थोडंसं मॅच्युअर्डपणा पाहिला गोलंदाजीचा, फलंदाजीचा. फक्त फ्लिक केला, चेंडूला दिशा परिवर्तन केलं, चेंडू आला डिपी शॉर्ट मिड विकेटमध्ये. 2 धावा धावून काढल्या, धावसंख्या 32. थोडंसं स्पीडअप करायचं आहे सामना. कृपया वेळेचं बंधन आपण पाळायचं. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि या मैदानावर जवळजवळ 5:45 म्हणजे 5:45च्या वेळेला सूर्य अस्ताकडे जातो. आणि ड्रिंक्स ट्रॉली काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमावलीनुसार हे सामने खेळवले जात आहेत. पंचांच्या जेव्हा इशारा असेल त्यांची परमिशन घेऊन आपण ड्रिंक्स ट्रॉली वगैरे मैदानात एखादी चेंडू फली बदलायची आहे ते देखील अंपायरच्या परमिशननुसार, त्यांच्या परवानगीनुसार आपण हे करायचं आहे. आणि वेळेचं बंधन पूर्णपणे पाळायचं. सामन्याला सुरुवात करायची. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2:32. आणि पॅनल्टी जो काय देण्याचा अधिकार आहे पंचांचा आहे. कृपया सर्वच संघ आणि सहकार्य करायचं. MCC महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पॅनल अधिकृत पंच आहेत, क्वालिफायर पंच आहेत MCC पॅनलचे. त्याच्यामुळे कृपया कोणी पंचांना दडपण होण्याचा प्रयत्न करू सामने. कारण ही स्पर्धा विघ्नेश सर, आपण जेव्हा यूट्यूबचा माध्यम यूट्यूबचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा 4 वर्षापूर्वी एक मुंबईचा एका नवोदित अशा त्या नवतरुणाने www.tenniscricket माध्यमातून पहिल्यांदा टेनिस क्रिकेटची वेबसाईट लॉन्च केली होती. ओके सर. सामन्याकडे बोलतो. 14 षटक संतोष नाणेकर, त्याच्याबद्दल बोललं जाईल पुढच्या षटकामध्ये विघ्नेश सर. आणि इंडिया क्रिकचे आमचे वैभव बेटा, नक्कीच एक कोपर खेळण्याचे आमचे, तसेच रवी राणा यांचा उल्लेख देखील वारंवार आम्ही करतो. आणि विघ्नेश सर यांचा देखील उल्लेख करतो. त्यांनी ती परंपरा राबवली. कारण मागच्याच काही दिवसांमध्ये अलंकार तांडेल पहिल्यांदा आमच्या करावे गावाच्या एखाद्या खेळाडूची एक सविस्तर मुलाखत, त्याचा जीवनप्रवास, क्रिकेटचा जीवनप्रवास, एकमेव खेळाडू अलंकार तांडेल याचा त्यांनी उलगडला होता. त्याच्याबद्दल देखील क्रिकेट गपशपच्या माध्यमातून धन्यवाद. हा चेंडू सुरेख फटका बनवला, तयार केला, मात्र टायमिंग फसलं गेलं. चेंडू शॉट फायरलेग क्षेत्रामध्ये बराच वेळ हवेमध्ये जातो. एक रनिंग जजमेंट कॅच म्हणावा लागेल त्या पट्ट्यामध्ये आणि विसावतो चेंडू. 3ऱ्या विकेटचं पतन, 3रा बली. 32 या धावसंख्येवर आता मात्र थोडंसं कमबॅक करताना दिसत आहेत. 3-5 पर ऐरोली संघ. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आणि विश्लेषण पाहायला मिळतं या माध्यमातून. या खेळपट्टीवर थोडीशी खेळपट्टी गोलंदाजाला साजेशी खेळपट्टी दिसते.
या स्पर्धेतील हा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय, कारण मागचे 4ही सामने आपण पाहतोय पूर्णपणे गोलंदाज प्रभाव टाकतात या खेळपट्टीवर. या पहिल्यांदाच या बरेच वर्षाच्या क्रिकेटमध्ये मी पाहतोय. आणि याच्यानंतरचा पुढचा आगामी सामना आहे श्रीदत्त फायटर्स सानपाडा आणि वैभव प्रतिष्ठान बोनकडे. जसे 5 षटक संपतील तसे आपली प्लेइंग 11 चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे पोहोचवायची आहेत. तसेच आगामी सामन्याची नाणेफेकी देखील केली जाईल. गोलंदाज बाला, प्रतीक आणि विकी मुंबईकर स्ट्राईक एंडला जातोय. विकी मुंबईकर थोडंसं म्हणावं लागेल सामन्याचं पारडं 35-35 ऐरोली 35-35 ऐरोली संघाकडे झुकते. गोलंदाजीचं चांगलं पृथ्थकरण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या एंडवर. हा चेंडू पुल करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, पॅडवर आदळतोय. चेंडू गेला शॉट सिली मिड ऑफ मध्ये. पंचांचा लेग बायचा इशारा. अवंत धावसंख्येनं भरणा होतोय आणि सुरेख कॅच, दुसरा झेल या इनिंग मधला म्हणावा लागेल त्या क्षेत्रामधील. आणि सुरेख कॅच, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते योगेश भोईर याच्या माध्यमातून. विराट कोहलीचं प्रतिरूप त्याच्याकडे पाहिलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. तर विनंती असेल की श्रीदत्त फायटर सानपाडा आणि त्यांच्या विरुद्ध वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपली प्लेइंग लिस्ट घेऊन टॉस साठी यायचं आहे. सुरेख गोलंदाजी आणि तेवढीच क्षेत्ररक्षणची साथ, चांगले साजेस क्रिकेट या खेळपट्टीवर पाहायला मिळते, या मैदानावर पाहायला मिळतंय. 3-4 ऐरोली प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे गोलंदाजाने. नवीन फलंदाज वर द स्ट्राईक एंडला जातो. बघा कुणाल गोलंदाजच्या मार्कवर हा चेंडू खोलवर टप्पा सरळ भिरकावून देतं. टायमिंग साधलं जातं, चेंडू ट्रॅव्हल करतं शॉट मिड विकेट पट्ट्यामध्ये. 1 धाव, फक्त 1 धाव. सुरेख फेकी, चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. नक्कीच एक चांगला दर्जा या खेळपट्टीवर आणि मैदानावर 3-5 ऐरोली संघाचा. धावसंख्या 49. अजूनही शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्टॅप प्रगतीपथावर. 2 बॉल्स टू गो. 2 बॉल झाले, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी या सामन्यातील. पूर्वार्ध चालू आहे. हा चेंडू अकटपायचा पॅडवर आदळतो. चेंडू शॉट फायनल क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षण होते मात्र कुठलीही फेकी करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत पंचांचा लेग बाईचा इशारा. यथोचित पंचगिरी पाहायला मिळते या ठिकाणी. MCA पॅनलचे अधिकृत पंच सर आहेत आमचे सर्वांचे. धावसंख्या धावफलकावर 50, अर्धशतक धावफलकावर लागतंय. 5-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बाद 50 असं धावफलक या ठिकाणी दिसतंय. सरासरी पाहिली तर या खेळपट्टीवर एक चांगली सरासरी पाहायला मिळेल, कारण खेळपट्टी थोडीशी गोलंदाजाला साजेशी अशी खेळपट्टी मागच्या 3 सामन्यांमध्ये. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजच्या रॅम्पवर थोडंसं क्षेत्ररक्षण पूर्णपणे सीमा रेषेगत यष्टापासून लांब शॉट. 3rd मॅन स्लिपमध्ये कव्हर पॉईंट शॉट फाईन लेग लॉंग ऑफ लॉंग ऑन डिपिश मिड विकेट डीप स्क्वेअर लेग अशी रचना. आरास मांडणी, मोर्चे बांधणी, नाकेबंदी. बघूया पुन्हा एकदा तयार. हा चेंडू फुल टॉस. टायमिंग फसलं जाते मध्ये. शॉट गली कव्हर पॉईंट मध्ये. तिथं देवा तैनात त्याच्या मगरमिटीमध्ये चेंडू विसावतोय. फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 51. 51 लॉस ऑफ 6 विकेट. 2 बॉल्स टू गो. ऋषभ वॉरियर्स दिवाले. तर यस, यावेळेस तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे वैभव देखील खेळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार जर वैभवने देखील लगावले ते पाटली फायटर्स जोगाव यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि जोरदार अपील, बॅटची कडा घेतली. एसटीएनच्या मागे जोरदार अपील. पंचांनी उचलून धरलेले कॉट बिहाइंड म्हणावं लागेल. आणि बाद झेल बाद 7व्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. 7 बाद 51 आणि 1 बॉल टू गो. शेवटचं षटक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगला खेळ, चांगला दर्जा गोलंदाजीचा आणि तेवढंच क्षेत्ररक्षण चांगली साथ या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 3-5 ऐरोली चांगलं कर्णधाराची साजेशी भूमिका. विश्वास घरत मिस्टर 50 देखील त्याला म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. आगरी कोहली प्रीमियर लीगमध्ये 2ऱ्या पर्वामध्ये अर्धशतक झलकावलं होतं.
लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. चांगली रणनीती पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल जिंकून पुन्हा एकदा तयार कुणाल, नवीन फलंदाज जय जातो स्ट्राईक एंडला तयार, सावध सज्ज. बघूया एक चेंडू या पहिल्या इनिंगचा. हा चेंडू सरळ बिमार होता, सरळ सोडून दिला. एस्टेशक कलेक्ट करता येत नाही. फर्स्ट स्लिप सेकंडची सीमारेषा पार करून हा चेंडू थर्डमॅनची सीमारेषा पार करतोय. हा बोनस म्हणावा लागेल. 5 धावांचा हा बोनस. या 5 धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या लागतायत 56. आणि याच्यानंतरचा आगामी सामना श्रीदत्त फायटर सानपाडा मी विनंती करतो विरुद्ध वैभव प्रतिष्ठान बोनकुडे. आपला शेवटचा कॉल असेल. याच्यानंतर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. खराब रणनीती गोलंदाजी. मागच्या चेंडूवर आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू बिमर पडला. त्याच्यावर गती होती. यष्टेश कलेक्ट करता आला नाही. चेंडू सरळ थर्डमॅनची सीमारेषा पार केला. अवांतर 5 धावा. धावसंख्या 56. हा चेंडू आता मात्र खोलवर टाकला. कार्पेट शॉट सरळ खेळणं नैदित्य होतं या फटक्यामध्ये. चेंडू लॉंग ऑनमध्ये विसावतोय. फेकी करतो तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्या 58 आणि मर्यादित 30 चेंडूमध्ये मर्यादित 5 षटकांमध्ये 59 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 29 धावा असं गणिती समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. याच्या पुढचा आवाज विघ्नेश जर तोपर्यंत मी राहुलकडे माईक सुपूर्त करतोय. राहुल. तर विनंती असेल की श्रीदत्त फायटर सानपाडा या टीमचा कर्णधार आपण आपली प्लेइंग लिस्ट घेऊन यायचं. या ठिकाणी मयुरेश म्हात्रे वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या टीमचा कर्णधार देखील आहे. तो देखील आयकॉन खेळाडू देखील आहे आणि त्यांची प्लेइंग लिस्ट देखील या ठिकाणी आली. तर टॉस करण्यासाठी तुम्हाला सर्वांचे लाडके आणि पोदार स्कूलचे इन्चार्ज आदरणीय सुदेश राणे सर हे देखील या ठिकाणी येत आहेत. तर विनंती असेल की श्रीदत्त फायटर सानपाडा आपणास विनंती असेल की आपली प्लेइंग लिस्ट घेऊन आमच्यापर्यंत यायचं आहे. तर खऱ्या अर्थाने सुदेश सर तुम्हाला जर विचार केला या स्पर्धेबद्दल कशा प्रकारचा अनुभव वाटतोय, कारण की आज ही संपूर्ण नवी मुंबईतील आगरी कोळी खेळाडू एकत्रित आले आणि आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जी संकल्पना या ठिकाणी राबवली त्या संकल्पनेबद्दल तुम्ही काय बोलाल? प्रथम म्हणजे खूप छान अगदी अरेंजमेंट जी केलेली आहे ती अप्रतिम. आणि जे आता तुम्ही नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल तर खूपच मला बोलता येणार नाही इतकं चांगलं अगदी वैशिष्ट्य आहे की चांगलं तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन शाळेतर्फे पण. तेच थँक्यू सर. तर विनंती असेल की थोडीशी घाई करायची. श्रीदत्त फायटर्स सानपाडा संघ या ठिकाणी वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या टीमचा कर्णधार देखील आला आहे. तर विनंती करतोय की श्रीदत्त फायटर्स आपल्याला वारंवार सूचना केल्या जातात आज अथवा आपल्याला पॅनल्टीसाठी सामोरे जावं लागेल, कारण की ह्या स्पर्धेचे काही नियम आहेत. त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि या नियमाचं उल्लंघन केलं तर पॅनल्टीसाठी पात्र ठरार. तेजस पाटील आपल्याला विनंती करतोय लवकरात लवकर आपण मंचावर या. तर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 देखील तुमच्या समोर रंगला जाईल. श्रीदत्त फायटर सानपाडा आणि त्यांच्या विरुद्ध वैभव प्रतिष्ठान बोनकोडे हे दोन्ही संघ सकाळच्या सत्रामध्ये एक सामने देखील जिंकलेत, परंतु हा एक मोठा सामना असेल. यावेळेस मात्र तेजस पाटील आणि मयुरेश म्हात्रेला तर आदरणीय सुदेश राणे सरांच्या शुभस्ते या ठिकाणी टॉस देखील केला जातोय. तर टॉस का बॉस या ठिकाणी मात्र जरूर कोणता संघ होतोय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर या ठिकाणी टॉस का बॉस
तर टॉस या ठिकाणी केला जातोय, तुम्ही पाहू शकाल. तर टॉस देखील या ठिकाणी जिंकलाय सानपाडा टीमच्या दरम्यान. तर दोन्ही तुम्ही संघ एक एक सामने जिंकलेत. तर यावेळेस कशा प्रकारची रणनीती असेल एकदम चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि बघू पुढं काय होतं काय नाही. तर शुभेच्छा असतील दोन्ही कर्णधारांना. तर खऱ्या अर्थाने सर तुमचा मुलगा देखील खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेट देखील चांगलं खेळतोय, साहिल सुदेश राणे. तर त्या खेळाडूबद्दल तुम्ही काय बोलशाल, ज्या प्रकारे तुमचा मुलगा देखील खेळतोय तर कशा प्रकारची त्याला अनुभव देखील तुम्ही द्याल आणि कशा प्रकारची संकल्पना त्याच्या पाठी तुम्ही लावाल. तो जो आता आहे तो लेदरने खेळतोय, न्यू हिंद संघाकडून खेळतोय आणि तो आता ए आणि बी टीमवरती आहे. आणि आता सध्या तो जिममधून जो टेनिस आता चालू आहे तर त्याच्याबद्दल पण माझा मुलगा खेळतो आहे. इन फ्युचर बघू कसं काय ते. पण खूप छान तुम्ही जे केलं आहे अरेंजमेंट ही अतिशय, मी आणखी एकदा सांगेन की खूप खूप छान, अगदी चांगलं काम केलेलं आहे. येस थँक्यू सर. आपणास विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू राहुल. अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्रिकोळी प्रीमियर लीग 2018 पर्व तिसरे आपण पाहतोय 3-5 ऐरोली वर्सेस रिषभ वॉरियर्स दिवाळे. 59 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र पहिला चेंडू इथे स्टेअर केला जातोय, एक धाव घेतली जाते, संघाचं अकाउंट उघडलं जात आहे, स्वतःचं अकाउंट उघडलं जातं. इथे आयकॉन प्लेयर विश्वास घरतच्या माध्यमातून विश्वास घरत आणि मिथुन अशी ही जोडी, मिथुन मडवी आणि विश्वास घरत अशी ही जोडी आपण पाहतोय. दोन्ही टेनिस क्रिकेट विश्वातले नामचीन खेळाडू आहेत. आणि विश्वास घरत याच्याबाबत म्हणायचं तर राकेश तांडेल यांनी म्हटलं होतं मिस्टर 50 म्हणून देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेट याला म्हटलं जातं. अनेक खेळाडूंना देखील अशी टोपण नावं दिली गेले, त्यातलाच विश्वास घरत मिस्टर 50 हे नाव देखील दिलं जातं. मिथुन मडवी फलंदाजीसाठी येतोय आणि विकी पाटील हा गोलंदाजीसाठी येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं 59 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे इथे मात्र दिवाळी संघाने. तर बघूया 59 धावांचे टार्गेट कसं पार करते 3-5 ऐरोली. प्रथमच स्ट्राईकला येतोय. इथे मोठा फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. आता मिड्स टायमिंग स्ट्रोक इथे मात्र चेंडू जातोय व्हाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. तत्पूर्वी एक धाव घेतली जाते आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावर. एकेरी दुहेरीचं क्रिकेट मात्र 59 धावा धावफलकावर लागला. इथे मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. विश्वास घरातला चांगली इनिंग करावं लागेल कारण की ही मॅच अस्तित्वाची मॅच असणार आहे, महत्त्वाची मॅच असणार आहे. आणि दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाची पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच जेव्हा जेव्हा संघ जिंकतो तेव्हा मात्र एक सायकोलॉजिकल एक चांगलं मनोबल वाढतं. तत्पूर्वी बघूया 3-5 ऐरोली संघ 59 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. तर गोलंदाजीसाठी विकी पाटील मॅन फ्रॉम दुर्बे गोलंदाजीसाठी येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खडून काढला गेलाय. चांगलं एसटीयांच्या मागे सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं एसटी रक्षक प्रतीक कोळीच्या माध्यमातून. इथे मात्र एक धाव घेण्यात यश येतोय संघाला आणि संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. पहिल्या 3 चेंडूवर सिंगल येते आणि माझ्यासोबत जोडले जातात एक चांगले गीतकार आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या करावे गावचा एक सुपरस्टार संगीतकार म्हटलं जाईल बिपिन भोईर. बिपिन म्हात्रे, माफ करा बिपिन म्हात्रे माझ्यासोबत जोडले जातात. बिपिन आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र इनसाइड आउट खेळला गेलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. एक धाव घेतली जाते. 1 बाउन्स सीमा रेषा पार 4 धावासाठी. मिथुन मडवीच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. डीजे धन्यवाद. डीजे 7 धावा इथे धावफलकावर लागले. इथे चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ असताना विकी पाटीलचं षटक अतिशय महत्वाचं असणार आहे. मॅन्डेटरी प्ले क्रमांक पहिलं सुरू असताना पुन्हा एकदा मोठा फटका, हवाई फायर, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र सुरेख झेल घेतोय. इथे क्षेत्ररक्षक विकी मुंबईकरने घेतलाय झेल आणि पहिला हादरा, पहिला फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. एक गडी बाद संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. डीजे प्ले.
थँक्यू डीजे मधुर संगीत आपण डीजे मास्टर आदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ऐकलं असेल आणि आदेश म्हात्रेचं देखील कौतुक करावं लागेल. आज अनेक मोठमोठ्या स्पर्धा ठाणे असो, रायगड असो, नवी मुंबई असो, तर अनेक स्पर्धेमध्ये देखील आपल्या डीजेचे जलवे या आदेश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिले असेल. हा एक चांगला तरुण आणि एक चांगला डीजे मास्टर, त्याचे बोटं जेव्हा डीजेवर थरकतात तेव्हा तमाम प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होतात. तर फलंदाजीसाठी फलंदाज येतोय, नवीन आलेला फलंदाज गिरीश फलंदाजीसाठी येतोय. इथे मोठा फटका मारला झाला. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. तत्पूर्वी घेतलेली एक धाव आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलं गेलंय. 59 धावांचा पाठलाग करताना आपण सामना पाहतोय 3-5 ऐरोली वर्सेस रिषभ वॉरियर्स दिवाळे असा सामना. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. दिवाळे गावचं हे एक गीत, एक मधुर गीत आणि हे दिवाळे गाव रिषभ वॉरियर्स दिवाळे आपल्याला खेळताना दिसतोय. एक चांगलं संगीत आणि आगरी कोळीचा संगीताचा बादशाह आणि करावे गावचा सुपुत्र बिपिन म्हात्रे माझ्यासोबत जुडला जातोय. तिसऱ्या षटकासाठी ते देखील आपल्यासोबत जुडले जातील. तत्पूर्वी आपण स्कोर कार्डचा विचार केला तर संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात. मिथुन मडवीसारखा फलंदाज इथे तंबूच्या दिशेने परतलाय. मात्र 1 गडी बाद संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरं सुरू होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. निशांत गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक एंडवर आहे कॅप्टन आणि आयकॉन प्लेयर विश्वास घरत. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र लेग स्टिपच्या बाहेर पिचिंग होते. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतर धावसंख्येने वाढ होते. संघाचं धावफलक 9 वर जाऊन पोहोचते. या प्रीमियर लीग मात्र इथे आयोजन करताना मात्र मुलाचं सहकार्य लाभलं गेलंय. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं लागेल की 15 ते 20 दिवस या मैदानाची निगा, या मैदानाचं आयोजनासाठी झटत असणारे हर्षल म्हात्रे याचं देखील कौतुक करावं लागेल. आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य आहेत आणि या असोसिएशनसाठी दिवस रात्र झटणारे हर्षल म्हात्रे याचं देखील कौतुक करावं असं वाटतं. कारण की ही प्रीमियर लीग, ही भव्य दिव्य प्रीमियर लीग, या मैदानाची व्यवस्था आणि हे सगळं व्यवस्थापन पाहण्यासाठी मुलाचं सहकार्य हर्षलच्या माध्यमातून केलं जात आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. फुलरलेनचा चेंडू इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक देखडा कलात्मक स्ट्रोक इथे विश्वास घराच्या बॅटमधून निघतोय. एक सुरेख देखडा आणि नजाकत भरा स्ट्रोक 4 धावांसाठी. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. आगरी कोळी यांची आराध्य देवता एकवीरा देवी कारल्या इथे वसलेली ही एकवीरा देवी, आगरी कोळी यांच्या हाकेला हाक देणारी एकवीरा देवीचं इथे वंदन केलं जात आहे डीजे मास्तरांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना विश्वास खरत फलंदाजीसाठी आहे. इथे मात्र सुरेख चेंडू, इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने दणदण करत सीमा रेषे पार. इथे सेन्सिबल क्रिकेट, डोक्याचा वापर केलेली फलंदाजी. म्हणूनच की काय या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा मिस्टर 50 इथे दर्जेदार फलंदाज करतोय. विश्वास घरात एक कॅप्टन इनिंग करताना दुसऱ्या संघाची धावसंख्या 4 धावसंख्येने वाढवते. 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 17 धावा इथे धाव फलकावर लागले. 59 धावांचा पाठलाग करताना सुरेख सुरुवात म्हणावं लागेल. जे नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. इथे मात्र 3-5 ऐरोलीची सुरुवात चांगली झाली आहे. आता शेवट कसा होईल तमाम प्रेक्षकांचा देखील नजरा असतील याच मैदानात. आपण पाहतोय आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आगरी कोळी चषक
अग्रिकोळी प्रीमियर लीग 2018 मध्ये पर्व तिसरे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज निशांत येतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे प्रयत्न फसला. इथे काहीसा नाराज होतोय. स्वतःवर विश्वास. इथे मात्र विश्वास दाखवलेला हा फटका मारण्याचा पण अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणि निशांत देखील कौतुक करावं लागेल. टिट फॉर टॅट जसा तसं उत्तर पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील. इथे डॉट बॉलची समाप्ती आणि संघाचा धावफलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 1 गड्याच्या मोबदल्यात मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरं इथे सुरू असताना 59 धावाचा पाठलाग करताना 3-5 ऐरोली वर्सेस रिषभ वॉरियर्स दिवाळे असा संघ. मोठा फटका. इथे मात्र सुरेख टायमिंग जिंकतोय चेंडू. इथे बंदुकीच्या वेगाने गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. सुरेख देखणा फटका. विश्वास घराच्या बॅट मधून निघतो. आणखीन एक दणदणीत आणि दर्जेदार षटकार चौकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत विचार केला तर 10 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. 59 धावांचा पाठलाग करताना इथे मैदानात जे वादळ घोंगावते त्याचं नाव आहे विश्वास घरात. सुरेख फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते 59 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निशांत येतोय. इथे गती परिवर्तन. इथे मात्र चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. मोठा हादरा. मोठा फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. कॅप्टन परतलाय. विश्वास घराचा विकेटचं पतन होतोय. 2 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 11 चेंडूचा खेळ इथे संपला गेला आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21 लागते. धन्यवाद. विनंती करतोय विश्वास घरात लगेचच सामना सुरू करायचा आहे. स्पीडअप करायचा आहे कारण की वेळ अतिशय महत्वाचा आहे. 25 मिनिटं इथे दोन्ही पंच आहेत त्या पंचांवर टायमिंग सेट केला गेला आहे आणि आपल्याला विनंती करतोय या टायमिंगच्या आत आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. ही विनंती असणार आहे आपल्याला देखील आणि सहकार्याची अपेक्षा आहे. तर 2 गडी बाद संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. 21 धावा इथे धावफलकावर लागले. 21 धावा. 59 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र दडपण येताना दिसतंय 3-5 ऐरोली संघाकडे. बघूया येणाऱ्या पुढच्या षटकात काय होतंय. तत्पूर्वी या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून अग्रिकोळी प्रीमियर लीग 2018चं पर्व तिसरे आपण पाहतोय आणि तमाम क्रीडा प्रेक्षकांचं देखील गर्दी पाहायला मिळते. कैलासवासी गणपत शेठ तांडेल मैदान हे मैदानाचं देखील देखणं मैदान आहे. या देखण्या मैदानात सजावट करण्याचे काम देखील कराव्यातील सर्व खेळाडूने तसेच मान्यवरांनी केलं त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निशांत येतोय. अखेरचा चेंडू. आतापर्यंत या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरं इथे सुरू असताना या पॉवर प्लेचा अखेरचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21 अशी लागते. मोठा फटका मारला जातोय. इथे मात्र सुरेख टायमिंग जुळला गेलाय. चेंडू जातोय. हवाई फायर आहे. चेंडू जाते आते आते. इथे जलवे दाखवले गेले. फलंदाज कुणालच्या बॅट मधून निघतोय. आणखीन एक दणदणीत षटकार. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. जसं तिसरं षटक सुरू होईल मी मायक्रोफोन सोपवतोय या दिवाळेगावचा बुलंद आवाज आणि सध्याच्या घडीला आघाडीचा समालोचक म्हणजेच प्रिन्स शिरसाट राहुल शिरसाट आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद डीजे. तर संपूर्ण प्रेक्षकांनी देखील आवाज ऐकला असेल. घनसोली नगरीचा बुलंद आवाज आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक गोड आवाज तुम्ही ऐकला असेल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तुम्हा सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय चेतनदादा नाईक साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होते. त्यांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे दिवा नगरीमध्ये कैलासवासी प्रियकांत दादा स्मृती चषक त्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने सातत्याने क्रिकेटवर प्रेम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. परंतु समीकरण देखील अजून शिल्लक असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. तर 18 चेंडू 32 धावा 32 धावा 18 चेंडू
5 षटकार 2 धावा 2 धावा 5 षटकार आणि 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. तर गोलंदाज देखील यावेळेस मात्र जर सज्ज होते. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकाल रोहित कोई यावेळेस मात्र जर सज्ज होते. विघ्नेश सर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे षटक क्रमांक 2 गोलंदाज निशानने फेकलं आणि षटक क्रमांक 3 गोलंदाज रोहित कोहलीच्या माध्यमातून हाताळलं जाते. हे दोघे सख्खे भाऊ यावेळेस मात्र एकाच संघादरम्यान तुम्ही पाहताय. परंतु जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर विनंती असेल की गेम स्पीडली चालू ठेवायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल इरफान पठाण युसुफ पठाण ही जोडी देखील तुम्ही पाहिली असेल. हार्दिक पांड्या कृणाल पांड्या ही जोडी देखील तुम्ही पाहिली आणि या मैदानामध्ये रोहित कोहली आणि निशान कोहली जोडी. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर टेक्निकल स्ट्रोक खेळला जातो. चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट. व्ही.के. मुंबईकर चेंडू खाली येतो. चेंडू जज करेल उचलून फेकेपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. नुकतेच सागरदादा म्हात्रे याचं देखील नुकतंच आगमन होते. त्याचं देखील जरूर सरस स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 17 चेंडूंनी जिंकण्यासाठी 31 धावा 31 17 चेंडूमध्ये धावा देखील काढायच्या. सामना विजय होण्यासाठी एक मेगा मॅच तुमच्या समोर रंगली जाते. रिषभ वॉरियर दिवाळे आणि त्यांच्याच विरुद्ध 35 ऐरोली या दोन्ही टीमच्या दरम्यान एक चांगला क्रिकेटचा थरार तुमच्या समोर रंगला जातोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक मोठा सोहळा तुमच्या समोर रंगला जातोय. तर गोलंदाज रोहित तर समोर मात्र पिस करण्यासाठी फलंदाज देखील सज्ज होतोय. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय. स्टँडर्ड डिलिव्हरी देखील फटका टोलावला. चेंडू खाली व्ही.के. पाटील येतोय. चेंडू जज करेल उचलून फेकेपर्यंत. तोपर्यंत विजेंद्र चेंडू गॅदर करेल. 1 रन कंप्लीट होईल. तोपर्यंत टीमची धावसंख्या 29 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. आपण पाहू शकाल या व्यासपीठावर तुम्हा सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय चेतनदादा नाईक साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही पाहतायत. त्याचबरोबर सागर म्हात्रे यांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. यावेळेस मात्र चेंडू टोलावला जातोय. लॉंगॉनच्या रिजनला 1 रन कंप्लीट केली. नियंत्रण चुकलं परंतु गचा फेकी होती आणि असं प्रात्यक्षिक देखील तुम्ही 1 रन पाहिलं असेल. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं षटक तुम्ही मात्र जरूर पाहताय रोहित कोहली याच्या दरम्यान. आपण जर विघ्नेश सर विचार केला ज्या प्रकारे सामना क्रमांक 4 आणि सामना क्रमांक 3 तुम्ही पाहिला असेल तर पूर्वार्धाच्या काळामध्ये तब्बल 2 षटकांमध्ये धावा येत होत्या. 3ऱ्या षटकापासून धावा कमी येत होत्या आणि याच प्रकारचा हा सामना देखील यावेळेस मात्र भूमिका घेतोय. एकीकडे रिषभ वॉरियर्स दिवाळे आणि त्याचबरोबर 35 अरोली या टीमच्या दरम्यान. तर गोलंदाज रोहित तयार. यावेळेस मात्र जर टेक्निकल स्ट्रोक खेळला जातोय. टेम्परामेंट दाखवलं. आक्रमकता दाखवली. 2 क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पंचांचा इशारा येतोय. AKPL 2018 सीझन नंबर 3 चा लांबलचक चौकार. डीजे प्लीज. डीजे. तर समीकरण देखील अजून शिल्लक असेल. 14 चेंडू 25 धावा 25 धावा 14 चेंडू 14 चेंडू 3 षटकार 1 चौकार 3 धावा 3 धावा 1 चौकार 3 षटकार. तर 14 चेंडू आणि 25 धावा. तर 14 चेंडू 4 षटकार 1 धाव 4 षटकार आणि खऱ्या अर्थाने 14 चेंडू जिंकण्यासाठी 25 रन. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी तेवढाच ताकदीचा बॉलर बॅकअप देखील तुम्ही पाहिलं असेल. अशा प्रकारची गोलंदाजी सातत्याने मुंबई इंडियन्स या टीमच्या दरम्यान मलिंगा देखील सातत्याने करत असतो. झहीर खान हा देखील भारतीय टीमच्या दरम्यान देखील करायचा आणि चांगलं क्रिकेट देखील सातत्याने होते या दोन्ही टीमच्या दरम्यान. एक मोठा इतिहास रंगलाय. आज मात्र महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सांगित एकात्मता कशा प्रकारची असते, एकीचं बळ कशा प्रकारचा असतो, एकीचा संदेश कशा प्रकारचा असतो आणि हक्काचं व्यासपीठ कशा प्रकारचं असते याचं प्रात्यक्षिक सांगणारी स्पर्धा तुम्ही अनुभवताय. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता. प्रयत्न असफल ठरला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या देखील वाढली आणि बघता बघता षटक क्रमांक 3 देखील यावेळेस मात्र कंप्लीट होते. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 स्कोर कार्डवर धावा लागल्यात. तर समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावा. तर प्रत्येक चेंडू मागे 2-2ची सरासरी मात्र काढावी लागेल. ज्या प्रकारे एखाद्या लहान मुलाला
शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून 2चा पाढा शिकवला जातो. या प्रकारच्या धावा देखील तुम्हाला काढायच्या आहेत. परंतु हा सामना तरी कोणता संघ जिंकेल हे एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. एक मेगा मॅच तुमच्या समोर रंगली जाते. एक काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला तुमच्या समोर रंगला जातोय. आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन पुरस्कृत आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 पर्व क्रमांक 3 मध्ये हा सामना क्रमांक 6 तुमच्या समोर रंगला जातोय. रिषभ वॉरियर्स दिवाळे विरुद्ध 3535 ऐरोली या टीमच्या दरम्यान. तर विनंती असेल की पंचांना देखील की पंच आपण देखील थोडीशी घाई करायची आहे, कारण की वेळेचा विलंब देखील होतोय. कारण की थोड्याच वेळात ज्या प्रकारे 5 वाजले जातील, सूर्यदेव देखील अस्ताला जाईल. थंडीचं वातावरण तुम्ही पाहताय आणि एक सुसज्ज मैदान देखील तुम्ही पाहतोय. ज्या प्रकारे 7 वर्षाचा लढा होता हे मैदान निर्मितीसाठी आणि खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं कार्य करावी ग्रामस्थ असतील, त्यानंतर विनोददादा म्हात्रे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदान तुम्ही मात्र जरूर पाहतायत. अनेक स्पर्धा देखील या मैदानामध्ये होत आहेत, अनेक सोहळे देखील या मैदानामध्ये होत आहेत आणि हा एक मोठा सोहळा देखील क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर होतोय. स्वर्गीय गणपत शेठ तांडेल क्रीडांगण करावे या नगरीमध्ये आगरी कोळी प्रीमियर लीग 2018. तर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल हिमांशू पाटील. आपण जर विचार केला, जर विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल आदरणीय रुपेश दादा भोईर साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर गावदेवी मित्रमंडळ जुगाव यांच्या माध्यमातून देखील 3000 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाज रुपेशला. गोलंदाज हिमांशूला तुम्ही पाहू शकाल. तर पैशाचा वर्षाव देखील या स्पर्धेमध्ये आकर्षण होते. तर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मार्कवर हिमांशू. यावेळेस मात्र जर पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय निशांत, दर्जेदार क्षेत्ररक्षण. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे या गोलंदाजी करत असतो, पैशाचा वर्षाव या गोलंदाजाच्या वर मात्र सातत्याने सडला जातोय. तर खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे तुम्ही विचार केला तर रुपेश भोईर यांच्या माध्यमातून 3000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी, त्यानंतर गावदेवी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून 1500 रुपये. परंतु जर विकेट हॅट्रिक घेतली तर ऋतांशू पाटील याच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक असेल या गोलंदाजाला. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता, पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 22व्या क्रमांकाचा नियम देखील टोलावलाय. ज्या प्रकारे 1969 च्या कालखंडामध्ये L42 नियम देखील इंग्लंड मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून या क्रिकेटमध्ये देखील आले आणि त्यानंतर 22.1 ते 22.11 या प्रकारच्या नियमानुसार तर एकाच गोलंदाजाला तब्बल 4 व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस तुम्ही पाहू शकाल. तर गोलंदाज हिमांशू तयार. यावेळेस मात्र सुरेख फटका टोलावला जातोय. चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट. विकी पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू जज करेल, उचलून फेकेपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील वाढली आणि टीमची धावसंख्या 38 धावा. माझ्या समीर गुणलेखकाच्या भूमिकेत यतीनदादा भोईर, त्याचबरोबर अमित कडू देखील तुम्ही पाहताय. तर 21 धावा अजून कंप्लीट करायच्या. 38 धावा स्कोर. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 21 धावा पूर्ण करायच्यात. एक मोठा सोहळा तुमच्या समोर रंगला जातोय आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू देखील होता, तुम्ही पाहू शकाल. यावेळेस मात्र जरूर गफलत होती, गंमत झाली त्याची किंमत. 1 रन तुम्ही पाहिले असेल. तर अशा वेळेस एक धावा देखील खऱ्या अर्थाने खर्चिक करताना कुठेतरी थोडासा विचार करावा लागतो. महत्त्वपूर्ण खेळ आपल्या टीमला द्यावा लागतं आणि चांगलं योगदान देखील आपल्या टीमला द्यावं लागतं. परंतु टीमची धावसंख्या 39. तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा अजून पूर्ण करायचे. तर समीकरण देखील तुमच्या समोर असेल. 9 चेंडू 20 धावा, 20 धावा, 9 चेंडू 3 षटकार, 2 धावा, 2 धावा, 3 षटकार. तर 9 चेंडू 20 धावा, 9 चेंडू 20 धावा, 20 धावा, 9 चेंडू 5 चौकार आणि 9 चेंडू. तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा अजून कंप्लीट करायच्या आहेत. तर गोलंदाज देखील सज्ज होते. गोलंदाजीच्या मार्कवर हिमांशू. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी होते की काय, पंचांचा इशारा येतोय. याला म्हणतात नियंत्रणाचं क्रिकेट. कारण की ज्या प्रकारे हा फलंदाज खेळतोय
प्रथमतः मिडल स्टंपला येतो, तदनंतर ज्या प्रकारे गोलंदाज ॲक्शन करत असतो तदनंतर कुठेतरी थोडासा बॅकफुटला जाऊन ॲक्रॉस होतं आणि याचं प्रात्यक्षिक देखील कुठेतरी नियंत्रण चुकलं गोलंदाजाचं, तर इट इज अ वाईड. तर टीमची धावसंख्या देखील समीकरण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे फलंदाज गिरीश पाटील देखील खेळतोय उर्फ बबलू, तुम्ही पाहू शकाल. तर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर धरती कला गणसुली यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ऑफ साईडला चेंडू टोलावला जातोय, 1 रन यावेळेस मात्र कंप्लीट होईल, परंतु गचाय फेकी यावेळेस तुम्ही पाहिले असेल आणि याचं प्रात्यक्षिक 2 धावा देखील तुम्ही पाहताय. तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या धावा देखील एखाद्या सामन्यादरम्यान रोकाव्या लागतात, कारण की अशाच धावा शेवटच्या क्षणाला कुठेतरी थोड्याशा महागड्या ठरतात, परंतु ही धाव कितपत शेवटच्या क्षणाला महागडी ठरते हे एक मात्र जरूर चांगलं प्रात्यक्षिक असेल. सौफेरीन फक्त माझा मायबाप प्रेक्षक 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 दिसतोय, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो, प्रेक्षक मात्र मान सन्मान असतो आणि प्रेक्षक म्हणजे प्रेम असतो. त्या जमलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय या आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये. तर गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज हिमांशू, तर समोर मात्र गिरीश पाटील. यावेळेस मात्र जर मोठा हिट केला जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, गिरीशला मात्र परतावं लागते. यावेळेस मात्र धावफलक थांबलं, विकेट यावेळेस मात्र पडतोय आणि टीमची धावसंख्या थांबली. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 42 धावा. डीजे प्लीज. तर शेवटचा 1 चेंडू अजून शिल्लक असेल हिमांशू याच्या गोलंदाजीच्या मार्कवरचा, परंतु जर आपण विघ्नेश सर विचार केला समीकरण 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा यावेळेस मात्र सर तुम्ही पाहताय. तर तुम्ही पाहू शकाल जर या चेंडूवर जर गोलंदाज हिमांशूने जर फलंदाजाला त्रिपलाची जर बाद केला तर रुपेश भोईर यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक. पैशांचा वर्षाव चढला, पैशांचा पाऊस तुम्ही पाहताय, परंतु 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. तर 7 चेंडू 17 धावा, 17 धावा, 7 चेंडू 7 चेंडू 2 षटकार 1 चौकार 1 धाव 1 धाव 1 चौकार 2 षटकार 7 चेंडू 17 धावा. तर 7-1-7 अर्थातच 7-1-7 या प्रकारची भूमिका तुम्ही पाहू शकाल. तर गोलंदाज देखील सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर. या चेंडूवर जर बोल्ड घेतला तदनंतर 5000 रुपये. सुरेख गोलंदाजी यावेळेस तुम्ही पाहू शकाल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बुंदा पद्धतीचा, परंतु हेलिकॉप्टर अटॅम्प्ट देखील तुम्ही पाहिलं असेल, अतिशय दर्जेदार षटक तुम्ही मात्र जरूर पाहिलं असेल. तर कमबॅक देखील यावेळेस मात्र रिषभ वॉरियर्स दिवाई या टीमच्या दरम्यान देखील तुम्ही पाहताय. आदरणीय जगन्नाथदादा कोळी साहेबांचा संघ यावेळेस मात्र जरूर या मैदानामध्ये देखील खेळतोय. तर समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 रन तुम्ही पाहू शकाल, 16 धावा पूर्ण करायच्यात 6 चेंडू मध्ये. तर चांगलं क्रिकेट देखील सातत्याने होते. पंचांना देखील विनंती असेल की टीम मीटिंग थोडीशी थांबवायची आहे, वेळेचा विलंब देखील होतोय आणि जसा हा सामना संपेल श्री दत्त फायटर्स सानपाडा तेजसदादा पाटील आपला संघ घेऊन आपण मैदानामध्ये जायचं आहे. विनंती असेल की ऋषभ वॉरियर्स दिवाई संघ आपण थोडीशी घाई करायची आहे, वेळेचा विलंब होतोय, आयोजक आम्हाला कळवत आहेत. तर विनंती असेल की थोडीशी घाई करायची आहे. एक मेगा मॅच तुमच्या समोर रंगली जाते. रिषभ वॉरियर्स दिवाळे विरुद्ध 3535 ऐरोली या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर विनंती असेल की थोडीशी घाई देखील करायची आहे, कारण की थोड्याच वेळात सूर्यदेव देखील अस्ताला जाईल. ज्या दिवसाची 365 दिवस अनेक प्रेक्षक ही संपूर्ण नवी मुंबईतील आगरी कोळी हे युवक ज्या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहतात, ती स्पर्धा आजच्या दिवसामध्ये तुमच्या समोर रंगताना पाहते. अतिशय चांगली मेहनत या आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून देखील घेतली आणि त्याचबरोबर जर या स्पर्धेचा विचार केला, आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य त्याचबरोबर सर्व त्यांचं देखील कार्याला सलाम असेल, कारण की ज्या प्रकारे त्यांची संकल्पना सातत्याने उतरत जाते. या 3ऱ्या पर्वामध्ये देखील त्याच रोपट्याला अनेक फुले अनेक पाला देखील मात्र जर जोडला जातोय.
तर शेवटचं षटक यावेळेस मात्र स्वतः संघाचा संघनायक नयन कोळी यावेळेस मात्र जरूर गोलंदाजीच्या मार्कवर आदरणीय जगन्नाथ दादा कोळी साहेबांचा विश्वास होता या खेळाडूवर आणि त्या खेळाडूची आयकॉन म्हणून वर्णी देखील लगावली आणि तो आयकॉन खेळाडू यावेळेस कशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या टीमला देतोय. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर पहिला चेंडू बिग हिट केला जातोय. पहिल्या चेंडूवर मोठा हिट फलंदाज कुणालच्या बॅट मधून निघालेला हा लांबलचक षटकार. डीजे प्लीज. तर मी विनंती करतोय की सर्व संघाच्या संघ मालकांना की आपण सर्व व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. श्रीदत्त फायटर सानपाडा, सोमनाथ वास्कर, जगन्नाथ कोळी, अजिंक्य पाटील, वैभव पाटील, रुपेश म्हात्रे, प्रेमनाथ पाटील, प्रदीप म्हात्रे, आणि दत्तादादा साष्टे, अनिलजी भोईर साहेब, त्याचबरोबर प्रवीणदादा म्हात्रे साहेब, श्रीकांतदादा म्हात्रे साहेब या सर्व संघाच्या संघ मालकांना विनंती असेल की आपण जर व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तुमचं प्रेम या क्रिकेटला होतं, तुमचं योगदान या क्रिकेटला होतं आणि या क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी रंगली जाते. प्रेक्षकांची अफलातून गर्दी होते. या 3 दिवसामध्ये या मनोरंजनामध्ये मात्र जरूर अनेक प्रेक्षक देखील दाखल होतील. त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 मध्ये. तर 5 चेंडूने जिंकण्यासाठी 10 रन अजून शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवर यावेळेस मात्र षटकार लगावून तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे टेस्ट क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने देखील पहिल्या चेंडूवर षटकार लगावून टेस्ट क्रिकेटमध्ये देखील दाखवून दिलं होतं की पहिल्या चेंडूवर षटकार देखील आपण लगावू शकतो. तर या प्रकारची भूमिका यावेळेस मात्र जर मोठा हिट केला जातोय. स्टँड अँड डिलिव्हरी, घुटना टेक, तमाशा देख, आउट ऑफ द पार्क, AKPL 2018 सीझन नंबर 3 लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर 4 चेंडूने जिंकण्यासाठी 4 धावा तुम्ही पाहिलं असेल. बॅक टू बॅक 2 षटकार. विनंती असेल की थोडीशी घाई करायची आहे. तर तुम्ही पाहू शकाल. तर सन्माननीय अतिथी करावे नगरीचे कार्यसम्राट जनसेवक आदरणीय सुरेशदादा तांडेल साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होते. आपले देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. आपणास विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर 3 चेंडूने जिंकण्यासाठी 4 धावा. यावेळेस मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू हौसला बुलंद करेल, आत्मविश्वासाची परिकष्टता वाढवेल. टीम रिषभ वॉरियर दिवाळे या टीमची आणि प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव तंत्र वाढवेल. 3-5 ऐरोली या टीमच्या दरम्यान. त्या संघाचा संघनायक देखील तुम्ही पाहू शकाल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अर्धशतकीय राजा विश्वास घरत देखील त्या टीमचा कर्णधार आहे. 3-5 ऐरोली या टीमच्या दरम्यान देखील. तर गोलंदाज नयन तयार. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर अटॅम्प, MS धोनी स्टाईल फटका, पंचांचा इशारा येतोय, आउट ऑफ द पार्क. सामना जिंकला जातोय 3-5 ऐरोली आणि या सामन्याचा हिरो ठरला जातोय कुणाल. ज्या कुणालने मात्र स्फोटक फलंदाजी केली. महेंद्रसिंग धोनीने ज्या प्रकारे विश्वचषक जिंकून दिला होता आणि याच प्रकारचा विजय देखील आपल्या टीमला. तर विनंती असेल की कुणाल आपण जरूर यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच. तर 33 धावा देखील टोलावल्यात. तर जसा दुसरा सामना तुमच्या समोर असेल, तुमच्या समोर आवाज असेल. हा आवाज आहे नवी मुंबईतील. जो आवाज काही काय थांबला, परंतु तो आवाज यावेळेस मात्र सर्व मैदानामध्ये उतरलाय. अर्थातच ज्या आवाजाने समालोचन देखील केलं, संगीत क्षेत्रात देखील आपलं नावाचा दबदबा रचला असा तुम्हा सर्वांचा लाडका बिपिन म्हात्रे सर. आयस रागे का खुदे का हाल सोना निघले. मायक्रोफोन पर तुर्तास रजा घेतोय. धन्यवाद.
तर विनंती असेल की चेतन दादा नाईक साहेब की आपल्या शुभ असते आपल्याच विनंती असेल की चेतन दादा नाईक साहेब की आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. हॅलो हॅलो विनंती करतो